काल आपण धर्मादाय कंपनी अभ्यासत असताना धर्मादाय कंपनीला कलम 8 कंपनी असं म्हटलं जातं. कारण भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 8 मध्ये धर्मादाय कंपनीविषयीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. तर या धर्मादाय कंपनीचा उद्देश काय आहे, वैशिष्ट्य काय असतात आणि आपण फायदे आणि तोटे त्या ठिकाणी अभ्यासत होतो. तर त्यामध्ये आपण वैशिष्ट्यांचा पहिल्यांदा अभ्यास केला. तर ती थोडक्यात मी सांगतोय. धर्मादाय उद्दिष्टे असतात धर्मादाय कंपनीची, म्हणजे सेवाभावी वृत्ती या कंपन्यांची असते. नफा मिळवणे हे उद्दिष्ट नसतं. नंतर किमान भाग भांडवलाची अट नसते या कंपन्यांना, की पेड अप कॅपिटल जे आहे ना ते इतकंच जमा झालं पाहिजे तरच कंपनीची स्थापना होऊ शकते, असं काही बंधन किंवा अट धर्मादाय कंपनीसाठी नसते. या कंपन्यांच्या सभासदांची जबाबदारी जी आहे ती मर्यादित स्वरूपाची असते. त्यानंतर शासकीय परवाना किंवा परवानगी या कंपन्यांच्या स्थापनेसाठी घ्यावी लागते. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय धर्मादाय कंपन्यांची निर्मिती किंवा नोंदणी होऊ शकत नाही. त्यामुळे नोंदणी अधिकाऱ्याकडे धर्मादाय कंपन्यांची नोंदणी करताना केंद्र सरकारची परवानगी आहे किंवा नाही हे पडताळलं जातं, काळजीपूर्वक पाहिलं जातं. त्यानंतर विशेषाधिकार, सूट, सवलत, सोयी-सुविधा त्या संदर्भात म्हटलंय, की खाजगी कंपन्यांना जशा सार्वजनिक तुलनेत कंपन्यांच्या तुलनेत कंपनी कायद्याने जास्त सवलती दिलेल्या आहेत. बरोबर? अगदी खाजगी कंपन्यांच्याही पुढे जाऊन धर्मादाय कंपन्यांना सर्वाधिक सुविधा किंवा सवलती किंवा विशेषाधिकार किंवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत कंपनी कायद्याने. त्यामध्ये सूट किंवा सवलती कोणत्या आहेत? तर त्यामध्ये आपण पाहिलं की कर विषयक सूट किंवा सवलत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते. कारण सेवाभावी वृत्ती असते. जे आर्थिक टर्नओव्हर झालेलं आहे त्यावर कर पूर्णतः भरण्याची आवश्यकता नसते. अंडर सेक्शन 80G अन्वये करामध्ये सूट मिळते या धर्मादाय कंपन्यांना. आणि पुढे म्हटले फर्मचे सदस्य म्हणून. बघा, व्यक्ती आणि व्यक्तींच्या संघटनांशिवाय धर्मादाय कंपन्या म्हणजे कलम 8 कंपन्या देखील या कंपन्यांना या कंपनीचे सदस्य होण्यास परवानगी देते. म्हणजे फक्त व्यक्तीच त्याच्या सदस्य झाल्या पाहिजेत असं नाही, तर कंपन्या किंवा संघटना देखील या धर्मादाय कंपनीच्या सदस्य बनू शकतात. अशी वैशिष्ट्ये आपण पाहिली. आता त्यानंतर धर्मादाय कंपनीचे फायदे म्हणजे कलम 8 कंपनीचे फायदे. पहिला फायदा होता सदस्यांचे दायित्व म्हणजे जबाबदारी जी आहे ती मर्यादित असते. किमान भांडवलाची अट नाही. आपण जे वैशिष्ट्यांमध्ये पाहिले. धर्मादाय कंपन्यांना अनेक करांमधून सूट मिळते. मुद्रांक शुल्क आणि उच्च फी नोंदणीसाठी देय नाही. म्हणजे काय रे? मुद्रांक शुल्क म्हणजे काय? की सरकारी नियमानुसार काही कागदपत्रांची नोंद करत असताना किंवा काही व्यवहार करत असताना जे शुल्क भरावं लागतं विशिष्ट रकमेपर्यंत, तर त्या शुल्कमध्ये सवलत या धर्मादाय कंपन्यांना दिलेली आहे किंवा आणि उच्च फी नोंदणीसाठी देय नाही. उच्च फी म्हणजे जर धर्मादाय कंपनीची नोंदणी करायची असेल तर त्यासाठी उच्च फी म्हणजे जास्त प्रमाणातली फी आकारली जात नाही. नोंदणी फीज म्हणतो आपण त्याला. जास्त प्रमाणात आकारली जात नाही. पुढचा फायदा आहे त्यांचे कायमस्वरूपी अस्तित्व व स्वतंत्र कायदेशीर व्यक्तित्व असते. धर्मादाय कंपनीची स्थापना केल्यानंतर या कंपन्यांना एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि चिरंतन अस्तित्व प्राप्त होतं. 6वा फायदा आहे अनेक प्रक्रियात्मक नियमांचे अनुपालन म्हणजे पालन करण्यातून सूट मिळते. बघा, जसं सार्वजनिक कंपन्यांना प्रत्येक अट पूर्ण करावी लागते. खाजगी कंपन्यांना अट पूर्ण करावी लागते. उदाहरणार्थ किमान भांडवलाची अट असेल, सभासद संख्येची अट असेल, कागदपत्रे नोंदणी अधिकाऱ्याकडे विशिष्ट वेळेत किंवा मुदतीत सबमिट करण्याची अट असेल. या बऱ्याच किचकट अटींतून धर्मादाय कंपनीची तशी मुक्तता झाली आहे. अर्थात नोंदणी अधिकाऱ्याकडे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु इतर ज्या जाचक अटी आहेत, कंपनी कायद्याने ठरवून दिलेल्या आहेत. कंपनीचं नियोजन, नियमन आणि प्रशासन करत असताना तर त्या इतर कंपन्यांसाठी अटी ज्या आहेत ना त्या जाचक आहेत. त्यांचं पालन केलं नाही तर त्याविषयी नुकसान भरपाई किंवा शिक्षा त्या बाकीच्या कंपन्यांना होऊ शकते. मात्र धर्मादाय कंपन्यांना तितकीशी शिक्षा किंवा त्यातून सूट त्या ठिकाणी दिलेली आहे. स्वयंसेवी संस्था संस्था आणि विश्वस्त यांच्या तुलनेत अधिक विश्वासार्हता आहे. बघा, धर्मादाय कंपन्या बघा, विश्वस्त म्हणजे काय? ट्रस्टी. स्वयंसेवी संस्था म्हणजे ज्या स्वतःहून पुढे आलेल्या असतात इतरांना मदत करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने. त्यामध्ये संस्था पण असू शकतात सेवाभावी वृत्तीच्या. आणि विश्वस्त की जे विश्वस्त असतात ते जो पैसा आहे तो विश्वासाने सांभाळण्याचं काम करतात. तर या सगळ्यांपेक्षा धर्मादाय कंपन्या हा अधिक विश्वासार्ह आहे.
म्हणजे कदाचित विश्वस्त संस्था जी असेल ती विश्वस्त संस्था निर्णय घेईल कोणत्या कार्यामध्ये पैसा गुंतवायचा आहे किंवा काही त्या संदर्भात. पण धर्मादाय कंपन्यांचं मात्र 100% ही वृत्ती सेवाभावी असल्याने इथे मात्र अ, विश्वासार्हता जास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विश्वासार्हता जास्त असण्याचं कारण धर्मादाय कंपन्या या केंद्र सरकारच्या परवानगीनेच निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे इथे जास्त विश्वासार्हता आहे, असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता पुढचं टायटल आहे धर्मादाय कंपनीची किंवा एक कलम 8 कंपनीचे तोटे. तर पहिला तोटा आहे, कंपनीच्या सदस्यांना कोणताही लाभांश मिळत नाही. बघा, ज्यांनी पैसा गुंतवलेला आहे धर्मादाय कंपनीमध्ये, त्या लोकांना दर आर्थिक वर्ष संपल्यानंतर लाभांश डिक्लेअर केला जात नाही आणि तो सभासदांमध्ये वाटला सुद्धा जात नाही. कारण जो भाग आहे, जो नफ्याचा भाग असणार आहे, तो 100% सेवाभावी कामांसाठी वापरला जातो. त्यामुळे नफा मिळावा किंवा लाभांश मिळावा या उद्देशाने धर्मादाय कंपन्यांची स्थापना केलेली नसते आणि या गोष्टीची कल्पना सदस्यांना देखील असते, सभासदांना देखील असते. म्हणजे या कंपनीच्या सभासदांना किंवा सदस्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ त्या ठिकाणी मिळत नाही किंवा लाभांश मिळत नाही. दुसरा तोटा आहे, अधिकारी व संचालकांना इतर लाभ व भत्ते मिळत नाही. उदाहरणार्थ, संचालकांना मीटिंग अटेंड करण्याविषयी नोटीस दिल्यानंतर त्यांनी ती मीटिंग अटेंड केल्यानंतर त्यांना टी-ए-डी-ए म्हणजे मानधन म्हणतो आपण त्याला. म्हणजे त्यांनी त्यांचा वेळ काढून, खर्च करून कंपनीसाठी वेळ दिलेली आहे आणि खूप महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. त्यासाठी त्यांना भत्ते दिले जातात. तर ते भत्ते त्या ठिकाणी धर्मादाय कंपनीच्या अधिकाऱ्यांना किंवा संचालकांना मिळत नाही. म्हणजे 100% सेवाभावी वृत्ती जी आहे त्या ठिकाणी म्हणजे सभासदांनी सुद्धा बाळगण्याची आवश्यकता आहे आणि अधिकारी आणि संचालकांनी सुद्धा सेवाभावी वृत्तीचा अनुकरण करणं अपेक्षित आहे. कुणालाही आर्थिक लाभ त्यातून मिळत नाही. पुढचा तोटा आहे धर्मादाय कंपन्यांचा नफा हा केवळ सेवाभावी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीच वापरला जातो. जो काही नफा होणार आहे तो इतरांच्या सेवेसाठी, कल्याणासाठी वापरला जातो. ज्या गोष्टींची कमतरता आहे समाजामध्ये, अशा गोष्टींची उपलब्धता करण्यासाठी तो पैसा वापरला जातो आणि त्यामुळे नफ्याचा भाग शिल्लक राहत नाही. नफ्याचा भाग हा 100% सेवाभावी वृत्तीने वापरला जातो. पुढचा तोटा आहे चौथा, घटनापत्रक आणि नियमावलीच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. कोणत्याही धर्मादाय कंपनीला असं कदाचित वाटलं, की आपल्या घटनापत्रकात आणि नियमावलीमध्ये काही कलमांमध्ये बदल करायचा आहे. तर हा बदल करण्यासाठी केवळ आणि केवळ केंद्र सरकारचीच परवानगी घ्यावी लागते. अन्यथा असा बदल संचालक मंडळाला, सभासदांना म्हणजे आपण भागधारक म्हणूयात, त्यांना त्यांच्या पातळीवर विशेष सभा घेऊन सुद्धा बदल करता येत नाही. तर त्यासाठी स्वतंत्रपणे केंद्र सरकारची परवानगीची गरज त्या ठिकाणी आवश्यक असते. पुढचा तोटा आहे धर्मादाय कंपनीचा, केंद्र सरकारकडून परवाना बऱ्याच कारणांमुळे मागे घेतला जातो किंवा रद्द केला जातो. बघा, धर्मादाय कंपन्यांनी जर नियमांचं उल्लंघन केलं किंवा ज्या पद्धतीने कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे, त्या कार्यपद्धतीचं अवलंबन धर्मादाय कंपन्यांनी केलं नाही आणि हे केंद्र सरकारच्या लक्षात आलं, तर केंद्र सरकार अशा धर्मादाय कंपन्यांचा जो परवाना आहे, जी परवानगी दिली होती केंद्र सरकारने, ती परवानगी केंद्र सरकारमार्फत रद्द सुद्धा केली जाते. म्हणजे धर्मादाय कंपनीवर 100% नियंत्रण कोणाचं आहे? हे केंद्र सरकारचं आहे. ना भागधारकांचं आहे, ना संचालकांचं आहे, ना अधिकाऱ्यांचं आहे. तर 100% नियंत्रण हे केंद्र सरकारचं असतं. त्यामुळेच इथे केंद्र सरकारकडून बऱ्याचदा धर्मादाय कंपन्यांचा परवाना रद्द देखील केला जाऊ शकतो. पण ते प्रसंग मी सांगितलेत. जर कंपनी कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन केलं, नियमांचं पालन केलं नाही, तर निश्चितपणे केंद्र सरकार त्यामध्ये दखल घेऊन कंपनीचा परवाना रद्द करू शकते. तर अशा होत्या ह्या धर्मादाय कंपन्या. तात्पर्य काय आहे, की तुम्हाला स्पष्टपणे सांगता येईल, धर्मादाय कंपनीची स्थापना ही कंपनी कायद्यातील भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 8 अनुसार झालेली असते. त्याचप्रमाणे धर्मादाय कंपन्यांची स्थापना ही सेवाभावी वृत्तीने झालेली असते. त्यामुळे नफ्याच्या उद्देशाने धर्मादाय कंपनीची स्थापना झालेली नसते. ठीक आहे.
चॅरिटेबल कंपनीज असं आपण त्याला म्हणतो, चॅरिटी कंपनीज त्या ठिकाणी म्हणता येईल. आता कंपन्यांच्या इतर प्रकारातील तिसरा प्रकार जो आहे तो सुप्त कंपनी किंवा निष्क्रिय कंपनी. त्याला डॉर्मंट कंपनी किंवा इनएक्टिव्ह कंपनी असं म्हटलं जातं. ठीक आहे. डॉर्मंट कंपनी किंवा इनएक्टिव्ह कंपनी, सुप्त कंपनी. सुप्तपणा म्हणजे काय? निष्क्रिय असणे. कुठल्याही आता निष्क्रिय ही बाब जी आहे ही इथे आर्थिक बाबीच्या संदर्भात आपल्याला तिथे घेता येणार आहे किंवा कंपनी मार्फत ज्या क्रिया कराव्या लागतात, मग त्या उत्पादनाच्या असतील किंवा इतर गोष्टींच्या असतील तर त्या शुभम वागद्वारे. मला परत कुणीही मेसेज करायचा नाही पर्सनल सुद्धा. मी इथे सगळं रेकॉर्ड घेतोय. तुम्ही प्रयोग करू नका. इतरांना डिस्टर्ब होतोय. काल पण त्या मुलीने तसंच केलं, नंतर सॉरी म्हणून काही फायदा नाहीये. लेक्चर सुरू असताना जेव्हा मी बोलत असतो त्यावेळेस बोलत नाहीत आणि नंतर पर्सनल नंबरवर मेसेज टाकतात. अजिबात चालणार नाही. ठीक आहे. इथे निष्क्रियता म्हणजे कंपनी मार्फत कोणत्या स्वरूपाचं उत्पादकीय स्वरूपाचं काम केलं जात नाही किंवा कुठल्याच प्रकारचा आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी केले जात नाही किंवा त्याविषयीची विवरणपत्र सुद्धा तयार केली जात नाही आणि ती नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केली जात नाहीये. याला निष्क्रियता म्हणायचं आहे, कंपनीची निष्क्रियता. त्याला सुप्त कंपनी किंवा निष्क्रिय कंपनी असं आपण म्हटलेलं आहे. ठीक आहे. कंपनी कायद्यातील म्हणजे कोणता कंपनी कायदा? 2013. कंपनी कायद्यातील कलम 455 पोट कलम 1 मध्ये निष्क्रिय व सुप्त कंपनी संदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत. बघा कोणता कलम? कंपनी कायद्यातील कलम 455 पोट कलम 1 नुसार. ठीक आहे. भविष्यकालीन प्रकल्प, मालमत्ता जप्त करणे, त्यानंतर बौद्धिक मालमत्ता इत्यादींसाठी कोणतेही महत्वाचे आर्थिक व्यवहार नसणाऱ्या कृत्यासाठी निष्क्रिय किंवा सुप्त कंपनीची स्थापना करून अशा कंपन्यांची नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते. याचा अर्थ काय आहे की सुप्त कंपन्यांची नोंदणी किंवा निष्क्रिय कंपन्यांची नोंदणी ही निष्क्रिय कंपनी या टायटल अंतर्गतच करावी लागते आणि ही नोंदणी करत असताना भविष्यकालीन प्रकल्प कोणते आहेत किंवा मालमत्ता जप्त करायची आहे एखाद्या कंपनीची तर त्यासाठी कंपनीची स्थापना केली आहे किंवा बौद्धिक मालमत्ता आहे त्या संदर्भात म्हणजे भविष्यकाळात कुठलेच प्रकल्प हाती घेतले जाणार नाहीये. बौद्धिक प्रकारची मालमत्ता कोणतीच वापरली जाणार नाहीये. या संदर्भात महत्वाचे आर्थिक व्यवहार नसणाऱ्या कृत्यासाठी निष्क्रिय किंवा सुप्त कंपनीची स्थापना करून तिची नोंदणी अधिकाऱ्याकडे केली जाते स्पष्टपणे. म्हणजे कुठलेच भविष्यकालीन प्रकल्प किंवा बौद्धिक मालमत्तेचा वापर त्या ठिकाणी भविष्यात केला जाणार नाहीये. त्या अनुषंगाने निष्क्रिय कंपनीची स्थापना त्या ठिकाणी केली जाते. व्याख्या आहे त्या संदर्भातली निष्क्रिय कंपनीची किंवा सुप्त कंपनीची. निष्क्रिय कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी कोणताही व्यवसाय, बघा प्रदीप दादा व्हिडिओ नको तिथे दाखव बेटा. निष्क्रिय कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी कोणताही व्यवसाय किंवा काम करीत नाही. बघा व्यवसाय म्हणजे काय की उत्पादकीय स्वरूपाचं काम असेल, कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालाची निर्मिती केली जात असेल किंवा इतर कंपन्यांनी निर्माण केलेला पक्का माल खरेदी करून दुसऱ्या मध्यस्थांकडे विकला जात असेल, असं कोणताच व्यवसाय त्या ठिकाणी केला जात नाही किंवा काम करीत नाही. म्हणजे मग ते उत्पादकीय स्वरूपाचं काम असेल, मेडिएटरचं काम असेल, कोणत्याही स्वरूपाचं काम असेल, कोणतंच काम निष्क्रिय कंपनी मार्फत केलं जात नाही किंवा मागील 2 आर्थिक वर्षात महत्वपूर्ण आर्थिक व्यवहार केलेले नाहीयेत. निष्क्रिय कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिने मागील 2 आर्थिक वर्षांमध्ये कोणतेच महत्वपूर्ण आर्थिक व्यवहार देखील केलेले नाहीत किंवा मागील 2 वर्षात आर्थिक विवरणपत्रे किंवा वार्षिक विवरणपत्रे सादर देखील केलेली नाहीत. कुणाकडे सादर करायला लागतात? नोंदणी अधिकाऱ्याकडे. म्हणजे ना कुठल्या प्रकारचा आर्थिक व्यवहार मागील 2 वर्षांमध्ये केलेला आहे किंवा ना त्या संदर्भातला लेखाजोखा, म्हणजे जर व्यवहारच केलेला नसेल
तर त्याविषयीची विवरणपत्र ठेवण्याचं सुद्धा काही कारण नाही. म्हणजे मागील 2 वर्षामध्ये कुठलेच व्यवहार नाहीयेत आणि त्यामुळे कुठलीच आर्थिक हिशेबपत्र तयार केलेली नाहीत आणि आर्थिक हिशेबपत्रक तयार न केल्यामुळे ती नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर सुद्धा केलेली नाहीयेत. अशी कंपनी म्हणजे सुप्त कंपनी किंवा निष्क्रिय कंपनी असं आपण म्हणतो. म्हणजे कुठलंच काम त्या कंपनीच्या हातून झालेलं नाही. ती निष्क्रिय आहे असं त्यातून स्पष्ट होतं. सुप्त कंपनीला अशा कंपनीचा दर्जा दिला जातो, की जी उपरोक्त नमूद केलेले निकष पूर्ण करते. कोणते निकष? कुठल्याच प्रकारचा व्यवहार किंवा काम करत नाही. किंबहुना कुठल्याच प्रकारचा आर्थिक व्यवहार न केल्यामुळे कुठलीही आर्थिक हिशेबपत्रके त्यांनी तयार केलेली नाहीयेत. आर्थिक विवरणपत्रके म्हणूयात आणि ती नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर देखील केलेली नाहीयेत. म्हणजे जी कंपनी वरील निकष जे आहेत ते पूर्ण करते आणि सुप्त कंपनीचा दर्जा मिळवण्याच्या उद्देशाने नोंदणी अधिकाऱ्याला योग्य ती कार्यवाही करावी लागते. बघा, हे निकष केल्यामुळे साहजिकच आहे, अशी कंपनी निष्क्रिय कंपनी म्हणून उदयास येते किंवा निष्क्रिय कंपनीचा दर्जा त्या कंपनीला प्राप्त होतो आणि कुठल्याच प्रकारचे आर्थिक लेखे सबमिट न केल्यामुळे नोंदणी अधिकाऱ्याला संबंधित कंपनी निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी आहे या निष्कर्षाप्रत यावं लागतं. पुढे इथे सुप्त कंपनीची वैशिष्ट्ये आपल्याला दिलेली आहेत. बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे निष्क्रिय कंपन्या कोणताही व्यवसाय किंवा व्यवहार करीत नाहीत. पहिलं वैशिष्ट्य आलं तुमच्या लक्षात? सुप्त ऑब्लिक निष्क्रिय कंपनीची वैशिष्ट्ये. या कंपन्या कोणत्याच प्रकारचे आर्थिक व्यवहार करीत नाहीत किंवा व्यवसाय देखील करीत नाहीत. दुसरं वैशिष्ट्य आहे मागील 2 वर्षांमध्ये या सुप्त कंपनीने किंवा निष्क्रिय कंपनीने कोणत्याच प्रकारचे महत्वपूर्ण आर्थिक व्यवहार सुद्धा केलेले नाहीत. हे तुम्ही पाहिलेलं आहे अगोदरच ऑलरेडी. पण आपण पुन्हा पुन्हा ते रिपीट करतोय त्याचं कारण असं आहे की वैशिष्ट्यांमध्ये देखील त्याचा समावेश होणं अपेक्षित आहे. बरोबर? तिसरं वैशिष्ट्य आहे मागील 2 वर्षात नोंदणी अधिकाऱ्याकडे कोणतीही आर्थिक विवरणपत्रे अथवा आर्थिक हिशेबपत्रके, आता इथे आर्थिक पत्रके त्याला तुम्ही हिशेबपत्रके असं पण म्हणू शकता. आर्थिक हिशेबपत्रके सादर केलेली नसतात. बरोबर? त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे चौथं वैशिष्ट्य सांगतील आपल्याला पुढील व्यवहार सोडून दुसरे व्यवहार या कंपनीने केले नसतात. उदाहरणार्थ कोणते पुढील व्यवहार? तर उदाहरणार्थ दाखल इथे म्हटलंय नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीने भरलेली फीस. इथे फी हा शब्द येणं अपेक्षित आहे. बघा, म्हणजे या कंपनीने फक्त काय केलंय नोंदणी अधिकाऱ्याकडे फीस भरलेली आहे कंपनीची नोंदणी करत असताना, तेवढाच आर्थिक व्यवहार झालेला आहे. आणि ती फी भरत असताना सुद्धा नाममात्र शुल्क असतं, सरकारी शुल्क म्हणतो आपण त्याला, तेवढेच बाबतीत त्यांनी आर्थिक व्यवहार केलेला असतो. म्हणजे ती फी सोडून बाकीचे आर्थिक व्यवहार केलेले नाही एक कंपनीने, असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. दुसरं उदाहरण आहे त्या संदर्भातलं. हे पहिलं उदाहरण होतं, त्याला आपण अ म्हणूयात फार तर. ठीक आहे. नंतर ब, नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीने भरलेली फी. 2 या कायद्यातील किंवा इतर कायद्यातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी खर्च केलेला पैसा किंवा त्याला आपण भांडवल असं म्हटलेलं आहे. या कायद्यातील किंवा इतर कायद्यातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी भरलेला पैसा किंवा भांडवल. आणि तिसरा क म्हणूयात फार तर
ठीक आहे. या कायद्यातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी केलेले जागांचे वाटप, कार्यालयासाठी खर्च केलेला पैसा. बघा, निष्क्रिय कंपनी किंवा सुप्त कंपनी एकदा स्थापन केल्यानंतर त्या कंपनीचं एक स्वतंत्र कार्यालय असतं. तुम्हाला माहित आहे, घटनापत्रकामध्ये कंपनीच्या कार्यालयाचा पत्ता दिलेला असतो. म्हणजे त्याला पत्ता कलम असं म्हणतात 6 कलमांपैकी. आणि त्या जागेमध्ये किंवा त्या ठिकाणी कंपनीचं कार्यालय स्थापन करावं लागतं. हे कार्यालय स्थापन केल्यानंतर कंपनीविषयी जो काही पत्रव्यवहार असेल, मग तो नोंदणी अधिकाऱ्यामार्फत असेल, केंद्र सरकारमार्फत असेल, कुठल्या इन्स्टिट्यूट्स असतील बाकीच्या, त्यांना काही व्यवहार करायचा असेल किंवा पत्रव्यवहार करायचा असेल. आता अर्थात आर्थिक व्यवहार तर नसतोच. पण पत्रव्यवहार करायचा असेल, तर त्या कंपनीचं कार्यालय असतं आणि त्या कार्यालयासाठी त्या कंपनीने खर्च केलेला असतो. म्हणजे कंपनीचं कार्यालय निर्माण करण्यासाठी जो खर्च केला आहे, ती रक्कम सोडून बाकीचा कोणताच आर्थिक व्यवहार या कंपनीने केलेला नसतो. त्याच्यानंतर या कायद्यातील किंवा इतर कायद्यातील तरतुदी पूर्ण करण्यासाठी खर्च केला पैसा. उदाहरणार्थ, कंपनीची नोंदणी करण्यासाठी जी कागदपत्र तयार करावी लागतात, मग ते घटनापत्रक असेल किंवा नियमावली असेल, या कागदपत्रांची निर्मिती करण्यासाठी जो पैसा खर्च केलेला असेल, तो पैसा सोडून आणि नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंदणीची फी भरलेली आहे, ती फी सोडून बाकीच्या गोष्टींसाठी जो खर्च केलेला असतो, त्याशिवाय इतर खर्च केलेला नसतो. त्यामुळे अशा कंपनीला निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी म्हणायचंय. इथे ठळक बाबी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. काय? की मागील 2 वर्षांमध्ये ज्या कंपनीने कुठल्याच प्रकारचे आर्थिक व्यवहार केलेले नाहीयेत किंवा मागील 2 वर्षांमधील आर्थिक विवरणपत्रे किंवा अशी आर्थिक हिशेब नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केलेले नाहीयेत, अशी कंपनी म्हणजे निष्क्रिय किंवा सुप्त कंपनी आहे, असं त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचा प्रकार फक्त आपण लिहून ठेवतो या ठिकाणी. आपल्याला नेक्स्ट जो मुद्दा सुरू करायचा आहे, तो पुढच्या तासामध्ये आपण घेणार आहोत. चौथा प्रकार आहे